नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, माननीय एकनाथ शिंदेंच्या ह्या योजना झाल्या बंद, तर नेमक्या त्या योजना कोणत्या आहे आणि आता त्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार की नाही, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ज्या लोकप्रिय योजना होत्या तर त्या नेमक्या कोणत्या बंद झाल्या। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा बातमी मित्रांनो, सोलापूर येथून आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजना सध्या थांबल्या आहेत। सध्या नवीन लाभार्थ्यांना अर्ज करता येत नाही आणि यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देखील मिळालेला नाही। राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार ध्यानात घेऊन काही योजना गुंडाळल्या जातील असे विश्वसनीय सूत्रांनी सकाळ पेपर या माध्यमाशी बोलताना सांगितलेले आहे। तर मित्रांनो, धक्कादायक माहिती आहे की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या लोकप्रिय योजना सुरू केलेल्या होत्या तर त्या लोकप्रिय योजना आता बंद करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर त्यामध्ये होऊ शकते वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि इतरही काही अशा योजना आहेत, त्या पुढे आपण बघणार आहोत की त्या योजनावर आता गंडांतर येणार आहे। तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना, म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा नागरिकांना भारतातील 73 तर राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचे दर्शन अपेक्षित आहे। या योजनेचा शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी निघाला आणि त्यानुसार प्रत्येक लाभार्थी शासनाकडून 30,000 रुपयाचा खर्च दिला जात होता। मात्र ज्यांचे वय सध्या 65 ते 70 वर्षापर्यंत झालेले आहे असे हजारो ज्येष्ठ नागरिक अजूनही तीर्थदर्शनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तर मित्रांनो, अतिशय लोकप्रिय अशी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, तर या योजनेमध्ये नागरिकांना जो काही 30,000 रुपयाचा लाभ मिळत होता, तर आता अजूनपर्यंत त्या योजनेचा लाभ सुद्धा अनेक नागरिकांना मिळालेला नाही। त्याचबरोबर जे फॉर्म भरणे सुरू होते तर ते फॉर्म भरणे सुद्धा आता बंद झालेले आहे। त्यामुळे होऊ शकते की या योजनेवर सुद्धा गंडांतर आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर पुढे बघा, दुसरीकडे 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्षे झालेल्या वृद्धांना चालणे, पाहणे, ऐकण्यासाठी उपकरणे घेता यावीत म्हणून तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली होती। 5 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निघाला। लाखो वृद्धांनी अर्ज देखील केला, मात्र सर्वांना अजूनही सरकारकडून 3,000 रुपये मिळालेले नसल्याची वस्तुस्थिती समोर आलेली आहे। बघा मित्रांनो, दुसरी एक महत्वाची योजना जी शिंदे सरकारने सुरू केलेली होती, मुख्यमंत्री वयोश्री योजना, आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला 3,000 रुपये मिळत होते। म्हणजे त्यांच्यासाठी जी काही विविध उपकरणे आहेत तर ती घेण्यासाठी ही योजना होती। मात्र अजूनपर्यंत या योजनेचे 3,000 रुपये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही। तर त्यामुळे याही योजनेवर आता गंडांतर आल्याचं आपल्याला दिसून येईल। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, लाभार्थ्यांना दोन्ही योजनेचा लवकरच लाभ मिळेल असंही सांगण्यात आलेलं आहे। तर ते बघा पुढे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1400 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यापैकी 800 जणांचे तीर्थदर्शन झाले आहे। याशिवाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील काही लाभार्थ्यांना प्रत्येकी 3,000 रुपये सुद्धा मिळालेले असून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच तो निधी मिळेल अशी आशा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, सुलोचना महाडिक, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, म्हणजे सोलापूरच्या सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या सुलोचना महाडिक यांनी स्पष्ट केलेलं आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व वयोश्री योजनेचे लाभ लाभार्थ्यांना आतापर्यंत मिळालेले आहे। काही लाभार्थी मात्र अजून वंचित आहेत, तर त्यांना लवकरच या दोन्ही योजनांचे लाभ आम्ही त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत। त्यामुळे ही एक आनंदाची बाब असणार आहे। मात्र आता इथून पुढे या योजनांसाठी फॉर्म भरणे बंद झालेले आहे। त्यामुळे या दोन्ही योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो,
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही नावापुरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला। ही योजना 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आली। दुसरीकडे लाडक्या बहिणींना म्हणजे 52,16,412 कुटुंब एका वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सरकारने जाहीर केली होती। त्यानुसार गॅस सिलेंडर खरेदी केल्यावर सरकारकडून त्या लाडक्या बहिणींना वर्षातील 3 सिलेंडरची रक्कम मिळणार आहे। मात्र सध्या केंद्राच्या उज्ज्वला गॅस योजनेचे अंशदान महिलांना मिळत असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ अनेकांना मिळालेला नाही, अशी माहिती गॅस वितरकांनी दिलेली आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी महत्वाची योजना असलेली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तर या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर हे मोफत दिले जातात। मात्र या योजनांचे जे काही 3 सिलेंडरचे जे काही अनुदान आहे ते सुद्धा अजूनपर्यंत अनेक लाडक्या बहिणींना मिळालेले नाही। तर त्यामुळे याही योजनावर आता गंडांतर येण्याची शक्यता आहे, बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक लोकप्रिय योजना ज्या शिंदे सरकारच्या काळामध्ये सुरू होत्या, तर त्या योजनांचे लाभ आता इथून पुढे बंद होत चाललेले आहे। त्याचबरोबर या योजनेसाठी आता नवीन फॉर्म सुद्धा भरता येत नाही। याचा अर्थ इनडायरेक्टली गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन या योजना बंद करण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती। त्यामुळे अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।